श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर आपले राशी परिवर्तन करतो। मे महिन्यात अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे। त्यानुसार येत्या 10 मे रोजी संध्याकाळी 7:03 बुध ग्रह मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करील। या राशीत बुध 21 दिवस असेल। ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, वाणी, संवाद, तर्क, मित्रता यांचा कारक ग्रह मानले जाते। कुंडलीत बुध शुभ स्थितीत असल्यास व्यक्तीचे भाग्य उजळते व त्याला करिअरमध्येही भरपूर यश मिळते। 10 मे रोजी होणाऱ्या बुधाच्या मेष राशीतील संक्रमणाने हा 21 दिवसांचा काळ या 3 राशींसाठी खास असणार आहे। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। सर्वात प्रथम आहे मिथुन राशी। बुध ग्रहाच्या मेष राशीतील संक्रमणाने मिथुन राशींच्या व्यक्तींना देखील त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील। या काळात मिथुन राशींच्या व्यक्तींना सुख, समृद्धी, पद, प्रतिष्ठा प्राप्त होईल। आकस्मिक धनलाभ होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल। वैवाहिक जीवन देखील सुखमय असेल। आपल्या पार्टनर सोबत सुखाचे क्षण व्यतीत करा। प्रत्येक कामात यश मिळेल। नोकरीमध्ये देखील हवे तसे यश मिळवता येईल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे। त्यानंतर आहे सिंह राशी। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी बुध ग्रहाचे मेष राशीतील संक्रमण खूप लाभकारी सिद्ध होईल। तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल। फक्त खर्च विचार करून करा। वायफळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा। कुटुंबातील सदस्यांसोबत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतील। जुनी भांडणं विसरून जा। तुमच्या वाणीमध्ये आणि वागण्यात नम्रता येईल। वैवाहिक आयुष्यात देखील प्रेम अधिक निर्माण होईल। मुलांकडून आनंद वाढता येतील। त्यानंतर कन्या राशी। बुध ग्रहाच्या मेष राशीतील संक्रमणाने कन्या राशीच्या व्यक्तींना देखील त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील। आयुष्यात आनंदाचे नवीन क्षण येतील। कार्यक्षेत्रात यश मिळवा। नवी नोकरी शोधणाऱ्यांना हवी तशी नोकरी मिळेल। आर्थिक परिस्थिती उत्तम राहील। खर्चावर नियंत्रण ठेवा। भाग्याची पूर्ण साथ मिळेल। मित्रांसोबत पिकनिकचा प्लॅन करा। त्यानंतर आहे धनु राशी। धनु राशीच्या व्यक्तींना देखील बुधाचे मेष राशीतील संक्रमण फायदेशीर ठरेल। बुधाच्या शुभ प्रभावाने तुम्हाला उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील। सुख सुविधांमध्ये वाढ होईल। नव्या वस्तू खरेदी करा। नोकरीत प्रमोशन मिळेल। कुटुंबियासोबत प्रवास करा। स्पर्धा परीक्षेत यश मिळेल। केवळ कष्टाची तयारी कायम ठेवा। 6 मेला चंद्राने मेष राशींमध्ये प्रवेश केला आहे। त्यानंतर
वृषभ आणि मिथुन राशीतून 12 मेला कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे। मेष राशीच्या लोकांना उत्पन्न वाढवण्याबरोबर बचत करण्याचे नियोजन करून खर्च केले पाहिजे, अन्यथा तुमची चिंता वाढू शकते। 6 मे पासून या 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे। चला बघूया कोणत्या आहेत त्या 5 भाग्यवान राशी। सर्वात पहिले आहे मेष राशी। मेष राशीच्या लोकांनी बचतीचे नियोजन करावे, कारण एकीकडे अनावश्यक खर्चामुळे पैशाची कमतरता भासेल, तर दुसरीकडे तणाव वाढण्याची शक्यता आहे। नशीब आजमावण्यासाठी पैसे गुंतवू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते। व्यापारी आत्मविश्वास आणि उत्साही होऊन काही चुकीचे निर्णय घेऊ शकतात, ज्याचा त्यांना नंतर पश्चाताप होईल। यासह आठवड्याच्या सुरुवातीला प्रवास करणे टाळावे। तरुणांना उच्च स्थान आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते आणि विवाहासाठी देखील पात्र होऊ शकतात। कौटुंबिक परिस्थिती सामान्य राहील। आठवड्याचे पहिले 2 दिवस मन गोंधळात राहू शकते, बाकीचे आरोग्य चांगले राहील। त्यानंतर आहे वृषभ राशी। या राशीच्या लोकांना वरिष्ठ आणि वरिष्ठांनी बनवलेल्या टीममध्ये सामील होऊन खूप काही शिकण्याची संधी मिळेल। याचबरोबर त्यांना इतर स्रोतांकडूनही लाभ मिळू शकतो। व्यवसायासाठी घेतलेले निर्णय योग्य ठरतील। जर आपण आर्थिक परिस्थितीची तुलना केली तर परिस्थिती गेल्या आठवड्यापेक्षाही चांगली असेल। जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल। चांगल्या काळाच्या बाबतीत विद्यार्थी मागे नाहीत, त्यांचा आत्मविश्वास वाढेल। नवीन काही शिकण्याची उत्सुकता असेल। कुटुंबासाठी समर्पित असेल। आरोग्याच्या दृष्टीने गर्भवती महिलांनी खाण्याकडे लक्ष दिले पाहिजे। त्यानंतर आहे मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांनी शांत चित्ताने काम करावे, कारण कामाच्या ठिकाणी लोकांशी वाद होण्याची शक्यता आहे। नवीन नोकरीत सहभागी होणाऱ्यांना सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल। व्यापाऱ्यांना फायदा होईल। विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित होईल। तरुणांसाठी आध्यात्मिक आणि परदेश प्रवासाचे योग बनतील। राजकारणाशी संबंधित लोकांचा मान सन्मान वाढेल। वैवाहिक जीवनांसाठी हा आठवडा सरासरी राहील। पती पत्नीमध्ये भांडणे होतील, पण ती फार काळ टिकणार नाही, म्हणजे तात्पुरती असेल। आरोग्याची काळजी घ्यावी। त्यानंतर आहे कर्क राशी। या राशीच्या लोकांना आळशीपणाचा जास्त त्रास होईल, परंतु तुम्हाला तुमचे करिअर उजाळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील। जर तुम्ही ऊन सौंदर्य प्रसाधने आणि कापड व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला राहील। ग्रहांची स्थिती लक्षात घेता उत्पन्न चांगले राहील। बिलिंग करताना तुम्हाला थोडं सावध राहावं लागेल, कारण या काळात तुम्ही चूक केली तर तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं। विद्यार्थी अभ्यास सोडल्यानंतर क्रिएटिव्ह आर्ट, क्राफ्ट्स यासारखे उपक्रम करताना दिसतील। ते मनोरंजक उपक्रमांना प्राधान्य देऊ शकतात। तुम्हाला तुमच्या पालकाकडून एखादी आवडती भेट किंवा आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे। शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे लागतील। आरोग्य सामान्य राहील।
त्यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या कामाबरोबरच लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा करतील. आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मालाच्या डिलिव्हरीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, कारण माल कमी प्रमाणात किंवा तुटल्याच्या तक्रारी येऊ शकतात. सरकारी काम पूर्ण होण्यासाठी अजून काही काळ वाट पाहावी लागेल. ऑनलाईन व्यवहार करताना तपशील दोनदा तपासा आणि नंतर पेमेंट करा. या आठवड्यात तरुणाई त्यांच्या मित्रांच्या ग्रुपबरोबर बाहेर फिरण्याची योजना आखताना दिसत आहे. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड वेळ न दिल्याबद्दल तक्रार करू शकतात. आपल्या वडिलांचा आदर करा आणि त्यांचे शब्द सर्वोपरी ठेवा. आरोग्याशी संबंधित बाबीमध्ये बीपीचे औषध वेळेवर घ्यावे लागते. दैनंदिन दिनचर्येचे काटेकोरपणे पालन करावे लागते आणि सूर्यनमस्कारही करावे लागतात. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.